जिम करणारा एक व्यक्ती बऱ्याच दिवसांनी जिमला जातो, नेहमीप्रमाणे वर्कआउट करतो, त्याच्यानंतर थोडंसं अस्वस्थ वाटू लागतं. पाणी प्यायला थांबतो, त्याच्यानंतर बसण्याचा प्रयत्न करतो. मात्र न बसता थेटपणे या व्यक्तीला भोवळ येते, तो खाली पडतो. बरेच जण जिम मधले सगळे मग बघायला जातात की नेमकं काय झालंय. मात्र असं कळतं की पुढच्या काही मिनिटांमध्ये त्यांचा मृत्यू झालेला असतो. नेमकं कारण काय होतं तर हार्ट अटॅक. जिम मध्ये येणाऱ्या हार्ट अटॅकची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड वाढलेली पाहायला मिळते. जिम मध्ये अनेकदा वर्कआउट करताना किंवा वर्कआउट करून झाल्याच्या नंतर नेहमी जिम करणाऱ्यांचे सुद्धा म्हणजे अगदी 6 पॅक ॲब्स असलेल्यांचे सुद्धा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्याचबरोबर काही नवीन लोकांनी जिम जॉईन केलं आणि त्यांना हा सगळा त्रास झालाय. अशाही अनेक घटना आहेत. काही पैलवान आहेत, त्यांना सुद्धा अशा पद्धतीच्या या सगळ्या अपघातांना सामोरं जावं लागतंय. मात्र या मागचं नेमकं कारण काय, जिम करताना नेमकी कुठली काळजी घ्यायला हवी, जिम कोणी करावी कोणी करू नये आणि कुणी किती जिम करावी, या सगळ्यावरच आज आपण बोलणार आहोत. खरं तर माझ्याबरोबर पुण्यातले प्रसिद्ध फिटनेस कोच आणि जिम इन्स्ट्रक्टर सिद्धांत कांबळे. काय सांगाल, तुम्ही इतके वर्ष या जिम ट्रेनर म्हणून खरं तर काम करताय, तुमचा एकंदरीत अनुभव पाहता काय वाटतं की अशा पद्धतीने जिममध्ये हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढली आहे, ही नेमकी कशामुळे? ॲज अ फिटनेस ट्रेनर माझं सजेशन हेच राहील आणि माझं वैयक्तिक असं मत आहे की हार्ट अटॅक येण्यासाठी एक नाही तर असे बरेच कारण आहेत. फर्स्ट ऑफ ऑल मेडिकल कंडिशन किंवा पास्ट मेडिकल हिस्ट्री ज्या लोकांना आहे त्यांना जिममध्ये वर्कआउट करताना हार्ट अटॅक येऊ शकतो. सेकंड थिंग, ज्या लोकांचं बॅड लाईफस्टाईल, स्ट्रेस लेवल जास्त आहे किंवा खाण्यापिण्याचं पथ्य पाळत नाही आहेत, स्लीप पॅटर्न व्यवस्थित नाही आहे, खास करून आपले IT सेक्टरमधले ज्यांची बॅड लाईफस्टाईल आहे अशा लोकांनाही अचानकपणे हार्ट रेट वाढल्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. अँड थर्ड थिंग की जास्तीत जास्त कॅफेन कन्झ्युम केल्यामुळे पण हार्ट अटॅक येऊ शकतो. याचे 3 मेन रिझन्स आहेत हार्ट अटॅक येण्याचे. आत्ता जे काही इन्सिडेंट्स पाहायला मिळत आहेत की जिममध्ये वर्कआउट करत असताना किंवा वर्कआउट करून झाल्याच्या नंतर, जसं तुम्ही आत्ता एक उल्लेख केलात की हार्ट रेट वाढतो, त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडू शकतात. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत, कुठल्या अशा वर्कआउट आहेत किंवा कुठल्या अशा एक्सरसाइज आहेत ज्यामध्ये हार्ट रेट प्रचंड वाढू शकतो? हार्ट रेट वाढण्याचं कारण एकतर फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही डायरेक्टली जिममध्ये येता. काही लोकांना आपण बघतो वॉर्मअप करत नाही आणि डायरेक्टली वेट्स लिफ्ट करायला जातात किंवा एनिथिंग एल्स, कुठली एरोबिक ॲक्टिव्हिटी करायला जातात. या कंडिशनला अचानकपणे हार्ट रेट वाढल्यामुळेही हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा कार्डियक अरेस्ट येऊ शकतो. हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टमध्ये डिफरन्स आहे. हार्ट अटॅकचे संकेत आपला एका महिन्यापासून किंवा काही दिवसांपासून दिसत असतात. जॉ दुखणं, डावा हात दुखणं, आपली बॉडी आपल्याला सिम्पटम्स देत असते. बट कार्डियक अरेस्टचे प्रमाण जास्त वाढले. कार्डियक अरेस्टमध्ये काय होतं, ज्यावेळेस तुमची हार्ट रेट अचानकपणे वाढते, हार्टवरती जास्त प्रेशर येतो आणि हार्ट तुमचं पंप करणं बंद करतं, याला कार्डियक अरेस्ट म्हणतो. आणि अशा कंडिशन्स आपण जिममध्ये भरपूर बघतो. तर सर्वप्रथम जिममध्ये आल्या प्रॉपरली 10 ते 15 मिनिट आपण वॉर्मअप करणं खूप गरजेचं आहे. बॉडीला वॉर्म करणं, बॉडीला सांगणं की आता कोणती तरी फिजिकल ॲक्टिव्हिटी आपल्याला येते, सामोरे येते, त्यासाठी बॉडी प्रिपेअर करते स्वतःला. त्यासाठी वॉर्मअप कंपल्सरी 10 ते 15 मिनिटं करणं खूप गरजेचं असतं. बऱ्याचदा आपण बघतो की काही नवीन लोक जिम जॉईन करतात आणि मग त्यांच्यामध्ये खूप जास्त उत्साह असतो, लवकर बॉडी बनवायची असते आणि मग त्यासाठी हेवी वेट लिफ्टिंग केलं जातं किंवा जास्त प्रमाणामध्ये जिम केली जाते. अशांसाठी जे नवीन आहेत त्यांच्यासाठी तुमचा सल्ला काय राहील? जे बिगिनर आहेत, ज्यांनी फर्स्ट टाइम जिम जॉईन केले, अशा लोकांसाठी माझं हेच सजेशन राहील की तुम्ही ग्रॅज्युअली इम्प्रूव्हमेंट करत जा. फर्स्ट तुम्ही जिमला आलात, तुमचे वॉर्मअप, तुमचे फॉर्म अँड टेक्निक या सगळ्यांवरती फोकस करा. आणि सेकंड थिंग इज की इगो लिफ्टिंग टाळायची. काही यंगस्टर्सच्या मनात खूप हे असतं की अरे समोरचा वेट चांगला मारतो तर मी त्यांच्यापेक्षा आणखीन हेवी वेट मारू शकतो. हे इगो लिफ्टिंगच्या नादात काय होतं, इंजुरीचे चान्सेस वाढतात. सो फर्स्ट तुमचे फॉर्म अँड टेक्निक, तुमचं बिगिनर लेवलपासून तुमचा वॉर्मअप, तुमचे फॉर्म अँड टेक्निक आणि ग्रॅज्युअली इम्प्रूव्हमेंट करत जा. 1 महिना तुम्ही स्वतःला द्या प्रिपरेशनसाठी. लाईट वेटने वर्कआउट करा. जशी तुमची स्ट्रेंथ बिल्डअप होत जाईल तसं हळूहळू वेट इन्क्रीज करत जायचं. डायरेक्टली तुम्ही जिममध्ये आला, 2 दिवस झालेत आणि डायरेक्टली हेवी मारायला चालू केलं तर हे चुकीचं आहे. हे तुम्हाला इंजुरी किंवा इतर कोणत्याही गोष्टीला तुम्हाला
इंजरी देऊ शकते. जसं वेट लिफ्टिंगच्या बाबतीत आहे किंवा वर्कआउटच्या बाबतीत आहे तसं अनेकदा असंही म्हणजे आत्ताचं जर आपण पाहिलं तर बऱ्याचदा सप्लिमेंट्स घेणं असेल किंवा आणखी काही प्रोटीन पावडर्स वेगवेगळ्या पद्धतीच्या घेणं असेल, या सगळ्यामधून सुद्धा कुठेतरी अशा पद्धतीचे काही घटना घडू शकतात. प्रोटीन पावडर घेतल्यामुळे आत्ता तरी नाही, कारण की मी पण पास्ट एक फिटनेस इन्फ्लुएन्सर असल्यामुळे मी पण सजेस्ट करतोच वे प्रोटीन. बट जे बॉडी बिल्डर्स असतात ज्यांना कॉम्पिटिशन खेळायचे असते त्यावेळेस ते काही प्रमाणात थोडेसे मेडिसिन्स बॉडीमध्ये यूज करतात. तर त्याच्यातले काही घटकांमुळे बॉडीवरती त्याचा नेगेटिव्ह परिणाम होऊ शकतो. बट जे आपण आहार घेतो, डाएट घेतो, वे प्रोटीन घेतो, याच्यामुळे तरी कुणाला त्रास नाही होत. जे त्रास होतो तो मेडिसिन यूज केल्यामुळे जे बॉडी बिल्डर्स आहेत त्यांना काही म्हणजे थोडक्यात ज्यांना बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशनसाठी वगैरे जायचं नाहीये त्यांनी हे टाळलं तर बेटर. उत्तम राहील. जे ज्यांना बॉडी बिल्डिंग करायची नाही, ज्यांना फक्त फिटनेस मेंटेन करायचे, त्या लोकांनी आपल्या खाण्यापिण्यावरती फोकस केला पाहिजे, आपली वेट ट्रेनिंग व्यवस्थित केली पाहिजे, आपलं लाईफस्टाईल सुधारलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं स्ट्रेस लेवल आणि आपली स्लीप ह्या गोष्टीवरती फोकस केलं पाहिजे. या सगळ्या बरोबरच मला असं वाटतं की अनेक असे आजार असतात ज्या आजारांमध्ये शक्यतो जिम टाळावी किंवा अशा पद्धतीने कुठेतरी हार्ट रेट वाढेल असं काही करू नये असं डॉक्टरांकडून पण सजेशन्स दिले जातात. तुम्ही अशा कुठल्या लोकांना सजेशन देता का की तुम्ही शक्यतो जिम कमी करा किंवा जिम न करता वेगळे कुठले एक्सरसाइज केले तर बेटर राहील? अशा भरपूर साऱ्या मेडिकल कंडिशन्स आहेत. त्याच्यामध्ये एक मेजर कंडिशन आपण बघतो की बीपी, हाय ब्लड प्रेशरचा कोणाला त्रास असतो. सेकंड थिंग, कोणाला हार्ट रिलेटेड पास्ट प्रॉब्लेम्स असतात. तर अशा मेडिकल कंडिशनवाल्या लोकांना हेच सजेशन आहे की तुम्ही सुरुवात एका ट्रेंड, तुमचा सर्टिफाईड कोण कोच असेल त्याच्या अंडर तुम्ही ट्रेनिंग घेतली पाहिजे आणि सुरुवातीला तुम्ही एकदम लाईट वेटनी ट्रेनिंग केली पाहिजे. रजिस्टर ट्रेनिंग करणं खूप बेस्ट राहतं. बट जर तुम्हाला काही मेडिकल कंडिशन्स असतील, हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील, बीपी, थायरॉइड किंवा इतर कोणती मेडिकल कंडिशन असेल तर बेस्ट हेच राहील की तुम्ही तुमच्या इन्स्ट्रक्टर किंवा कोचच्या अंडर ट्रेनिंग घ्यावी. मला वाटतं तुम्ही आत्ता बोलताना जो काही एक मुद्दा उपस्थित केला तो सगळ्यात जास्त महत्वाचा आहे की जिम सगळेच करत असतात, मात्र त्यामध्ये तुमचं इन्स्ट्रक्टर कोण आहे, त्याला किती माहिती आहे त्या सगळ्या क्षेत्रातलं किंवा त्याने त्याच्या क्षेत्रात तो इन्स्ट्रक्टर म्हणून प्रॉपर आहे का हे सुद्धा किती महत्वाचं आहे. एक सर्टिफाईड ट्रेनर असणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की त्या सर्टिफाईड ट्रेनरला माहित असतं की कोणत्या मेडिकल कंडिशनला कसं टॅकल करायचंय, न्यूट्रिशन तुम्हाला कसं प्रोव्हाइड करायचंय, तुमचा वर्कआउट पॅटर्न कसा घ्यायचा, कोणत्या इंटेन्सिटीने घ्यायचा. जर तुम्ही बिगिनर आहात, तुम्ही इंटरमिजिएट लेवलला असाल, तुम्ही ऍडव्हान्स लेवलला असाल किंवा तुम्ही ऍथलीट असाल, त्या सर्टिफाईड कोचला प्रॉपर नॉलेज असतं की तुमचा वर्कआउट पॅटर्न कसा ठेवायचा आहे, तुमचं न्यूट्रिशन कसं ठेवायचं आहे आणि त्या अकॉर्डिंगली तो तुम्हाला गाईड करत असतो. आणि सुपरविजनमध्ये तुम्ही जर वर्कआउट व्यवस्थित केलात तर तो तुमच्यासाठीच बेनिफिशियल राहणार आहे. तुम्ही जिम इन्स्ट्रक्टर आहात, मात्र त्याबरोबर फिटनेस कोच सुद्धा आहात किंवा डाएट प्लॅन्स तुम्ही लोकांना सजेस्ट करत असता. या सगळ्याच्या माध्यमातून अशा पद्धतीने हार्ट अटॅक किंवा कार्डियक अरेस्ट येऊ नये यासाठी तुमचे काही सगळ्यांना सजेशन्स असतील, सल्ले असतील काही? माझं सजेशन तर हेच राहील की गुड लाईफस्टाईल, तुमचं लाईफस्टाईल तुम्ही मेंटेन करायला हवं. फर्स्ट ऑफ ऑल आजकाल तुम्ही बघितलं तर फोनचा यूज जास्त वाढलाय लोकांचा, ऍक्टिव्हिटीज फार कमी झालात. देन बाहेरचं खाणं पिणं, अल्कोहोल कन्झम्पशन, स्मोकिंग, बाहेरचं खाणं, देन स्लीप पॅटर्न व्यवस्थित नसणं, ह्या गोष्टी जे बॅड लाईफस्टाईल हा खूप इम्पॅक्ट करतो तुमच्या हेल्थवरती. सो माझं सजेशन हेच राहील की तुम्ही लाईफस्टाईल तुमची सुधारली पाहिजे. तुम्ही तुमच्या वर्कआउटकडं, फिजिकल ॲक्टिव्हिटीकडं, प्रॉपर न्यूट्रिशनकडं आणि तुमच्या स्लीपकडं, ह्या गोष्टींकडे प्रॉपर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त स्ट्रेसलेस राहणं गरजेचं आहे. कारण की मेजर थिंग इज स्ट्रेसमुळे खूप प्रॉब्लेम्स होतात आपल्याला. सो स्ट्रेस मॅनेजमेंट करणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. नक्कीच आपण बघितलं की जे काही आता सिद्धांत कांबळे यांनी सांगितलं त्यानुसार फक्त जिम केल्यामुळे हार्ट अटॅक येतोय किंवा कार्डियक अरेस्ट होतोय का, तर नाही. त्यामागची कारणं अनेक असू शकतात. केवळ आपण जिम केली म्हणूनच हे सगळं घडतंय असं नाहीये, मात्र त्यामागची इतर जी काही कारणं आहेत या कारणांचा शोध घेणं सुद्धा गरजेचं आहे. आपली बॉडी जर आपल्याला काही इंडिकेशन्स पहिल्यापासून देत असेल तर त्यावरती सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. कुणी नवीन असतील तर त्यांनी थेटपणे हेवी वेट लिफ्टिंगकडे न जाता हळूहळू थोडीशी स्टार्ट केलं तर मग कदाचित या सगळ्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना टाळता येऊ शकतात. आणि या सगळ्याबरोबरच जितकं जिम गरजेचं आहे तितकंच तुमचं लाईफस्टाईल कसं आहे ते सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे हे सगळेच पॅटर्न जर आपण एकसाथ
ट्राय केले तर कदाचित अशा पद्धतीच्या घटना ज्या आहेत त्या रोखता येऊ शकतात, टाळता येऊ शकतात. त्याचबरोबर जिम करत असताना इतर कुणीतरी खूप जास्त काहीतरी करतंय म्हणून ते आपणही करायलाच हवं असं नाहीये. आपल्या बॉडी टाईपला काय सूट होतंय, आपल्या शरीराला कितपत ते सहन होतंय, हे सगळं पाहून जर जिम केली तर कदाचित अशा पद्धतीने हार्ट अटॅक येणं असेल किंवा कार्डियक अरेस्ट येणं, हे सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या भविष्यात टाळल्या जाऊ शकतात. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.